एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. उद्धव ठाकरेंचं हे विधान खूप जुनं झालं आता. हे विधान केलंय कोल्हापुरातील कागल मतदारसंघावर वर्चस्व गाजवणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी. पण कुणासाठी? तर पारंपरिक विरोधक समजले जाणारे समरजित सिंह घाटगे यांच्यासाठी. बरोबर ऐकलत. म्हणजे कधी काळी कट्टर विरोधक असणारे हे दोघं आणि दुसरीकडे याच दोघांनी मिळून आता मंडलिकांना एकटं पाडलंय अशी चर्चा सुरू आहे. पण मंडलिकाने देखील अचानक 24 तासात मुश्रीफांना साथ दिली असं देखील म्हणलं जाते की अचानकच गेम पालटला असं देखील बोललं जाते. म्हणजे नेमकं काय झालंय हे तर आपण जाणून घेणार आहोत. पण समरजित सिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ या दोघांना एकत्र आणण्यामागं एका मध्यस्थीचा किंवा अदृश्य व्यक्तीचा हात असल्याची चर्चा सुरू आहे किंवा विधान असं केलं जाते. आणि या सगळ्या मागं मध्यस्थी म्हणून देवेंद्र फडणवीसच आहेत असं देखील म्हणलं जाते, अशी कुजबूज सुरू आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हळूहळू कोल्हापुरात जे गटातटाचं राजकारण आहे ते बाजूला, म्हणजे युद्ध आघाड्या आहेत त्या बाजूला पडून जे गटातटाचं राजकारण आहे त्यात आता हळूहळू कोल्हापूरच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस एंट्री करतायत की काय, नेमकं कागलमध्ये मुरगुडमध्ये काय झालंय, काय होतंय, सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत. खरं तर कोल्हापुरात काही दिवसांपूर्वी चंदगड नगर परिषदेची जी युती झाली होती ती चर्चेत आली होती. कारण या ठिकाणी शिवाजी पाटील ज्यांनी निवडून आल्यानंतर भाजपला साथ दिली त्यांच्या विरोधात कधी काही एकमेकांच्या विरोधातच लढलेले बाबुळकर आणि राजेश पाटील एकत्र आलेत. आणि तोच पॅटर्न आता कोल्हापुरामधील कागल आणि मुरगुड मध्ये बघायला मिळतोय. कागल आणि मुरगुड मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र आले, त्यांची आघाडी झाली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही आघाडी झालीये कागल विधानसभेच्या रणांगणात एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले, टोकाचे आरोप प्रत्यारोप केलेले आणि कागलमध्ये ज्यांचं वैर पारंपरिक समजलं जातं तसे हे विरोधक अर्थात हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगे एकत्र आलेत. हो, मुश्रीफ गटाला यावेळी नगराध्यक्षपद तर उपनगराध्यक्षपद समरजित सिंह घाटगे गटाला मिळणार आहे आणि असा फॉर्म्युला देखील ठरल्याचं सांगण्यात येते. कागल आणि मुरगुड या दोन्हीच्या बाबतीत असे फॉर्म्युले ठरलेत असं देखील सांगितलं जाते. पण या युतीनं मात्र कार्यकर्त्यांसोबतच शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांना देखील धक्का बसल्याचं पाहायला मिळते. हे दोघं एकत्र आल्यानंतर एक पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि छत्रपती शाहू आघाडी गट अर्थात समरजित सिंह घाटगे यांचा गट यांची आघाडी आणि हे एकत्र येणार असल्याचं स्पष्टीकरण समरजित सिंह घाटगे यांनी केलं. आणि यावेळी बोलत असताना ते म्हणाले, कागल नगर परिषदेचा फॉर्म्युला हा वरिष्ठ पातळीवर ठरलाय. एका अदृश्य शक्तीचा हात राहिला तर ही युती कायम टिकेल असं म्हणायला ते विसरले नाहीत. शिवाय घाटगे हे शरद पवार गटात आहेत, म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. पण यापूर्वी ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होते. पण जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या तेव्हा कागल हा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो युतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटला. इतके वर्ष तिथले आमदार हसन मुश्रीफ राहिलेत, त्यामुळे त्यांना तिकीटही देण्यात आलं. मात्र कुठेतरी समरजित सिंह घाटगे यांनाही ही निवडणूक लढवायची होती, म्हणून त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला, इथून निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. मात्र एवढं सगळं झाल्यानंतरही कुठेतरी घाटगे यांच्या मनात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची जी जवळीक होती ती कमी झालेली दिसत नाहीये. शिवाय ही आघाडी करण्यासाठी आपण शरद पवारांची परवानगी घेतली असंही माध्यमांना घाटगे यांनी सांगितलंय. आता मी सगळं बोलत असताना एक विधान मी केलं, अर्थात ते विधान घाटगेंनी केलं. ते म्हणाले की आम्हाला एकत्र आणण्यामागं एका अदृश्य शक्तीचा हात आहे किंवा मध्यस्थी करण्यात आली, आणि असं हसन मुश्रीफ देखील म्हणाले बरं का. मग या सगळ्यात एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतोय की तो अदृश्य हात किंवा मध्यस्थी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर नाही आहेत ना. बरं, म्हणजे बघा, कोल्हापूर जिल्ह्यात कधी युत्या आघाड्या एकत्र आल्या नाहीत का, तर असं अजिबात नाहीये. त्या नक्कीच आल्या. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कशा असतात तर या अनेकदा वैयक्तिक पातळीवर असतात. कोल्हापुरात अनेकदा गटातटाचं राजकारण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. विरोधात असणारे अनेकदा एकत्र आलेत. कधी घाटगे मंडलिक एकत्र होते, कधी मुश्रीफ मंडलिक एकत्र होते, कधी मंडलिक आणि घाटगे देखील एकत्र होते. असे अनेक युत्या आघाड्या, अगदी कट्टर विरोधक असणारे महाडिक आणि पाटील देखील कधी काळी एकत्र आले होते. कारण कोल्हापूरचं राजकारणच गटातटांचं आणि जर स्वार्थ असेल किंवा गरज असेल तर एकत्र येण्याचं अनेकदा पाहण्यात आलंय. मात्र अशी जी वेळ कोल्हापूरकरांनी कागलमध्ये पाहिली आहे. पण हा जो निर्णय होता, हे जे सगळे निर्णय झाले युत्यांचे आघाड्यांचे, ते वैयक्तिक होते, कोल्हापूर जिल्ह्यापुरतेच ते मर्यादित होते. मात्र आता हे जे सगळे निर्णय आहेत आणि या दोघांची मध्यस्थी होण्यामागं
फडणवीस यांचा हात असल्यानं या दोघांवर काही दबाव होता की काय, असा प्रश्न देखील विचारला जातोय. दुसरीकडे राजकीय विश्लेषक असंही सांगतात की घाटगे आणि मुश्रीफ यांना एकत्र येण्याशिवाय पर्यायच नव्हता. कारण विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर घाटगे हे कुठेतरी हतबल झाले होते, कुठेतरी अडचणीत होते. ते पुन्हा भाजपात येण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र त्यांचा पक्ष प्रवेश लांबणीवर पडत होता. आणि दुसरीकडे मुश्रीफ यांच्या विरोधात अनेक प्रबळ दावे पुरावे घाटगे यांच्या हातात आहेत, त्यामुळे मुश्रीफ यांचीही अडचण वाढत होती. आणि मग या सगळ्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत राजकारणात फडणवीस यांनी परफेक्ट टायमिंग साधल्याचं सांगण्यात येते. आता येणाऱ्या काळात देखील कागलवर मुश्रीफ घाटगे गटावर किंवा त्यांच्या युतीवर फडणवीसांचं वर्चस्व राहणार, नियंत्रण राहणार का, हे पाहावं लागणार आहे. पण यामुळे हे स्पष्ट होतंय की कागलचं जे राजकारण आहे ते मुश्रीफ घाटगे यांच्यावर अवलंबून असलं तरी आता शेवटचा निर्णय जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांचाच असणार आहे. कारण कट्टर पारंपरिक विरोधक असलेल्या घाटगे आणि मुश्रीफ यांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलंय. आणि हे झाल्यामुळं कुठेतरी आता माजी खासदार मंडलिक एकटे पडल्यात अशी चर्चा आहे. कारण बघा, 24 तासातच त्यांना एक आश्चर्याचा धक्का बसला. नगराध्यक्ष पदासाठी मंडलिक गटाकडून नूरजहां नायकवडे यांनी अर्ज दाखल केला होता, पण त्यांनी अचानकच माघार घेतली आहे. त्यामुळे संजय मंडलिक गटानं शेवटच्या क्षणी आपला पराभव होणार आहे किंवा असं काहीतरी होणार आहे हे जाणून हा डाव खेळलाय, की असं काहीतरी त्यांच्यासोबत चुकीचं घडलंय, अशा चर्चा सुरू आहेत. कारण लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांचा पराभव होण्यामागे अनेक जरी कारणं असली तरी कागल मतदारसंघातून त्यांना कमी लीड मिळणं हे एक प्रमुख कारण होतं. त्यामुळे लोकसभा निकालानंतर मंडलिक यांनी घाटगे आणि मुश्रीफ यांनी आपल्याला फसवल्याचा आरोपही केला होता. या निवडणुकीत मंडलिक गटानं घाटगे यांनी मुश्रीफ यांच्या युतीच्या विरोधात 23 उमेदवार उभे केलेत. आणि नगराध्यक्ष पदासाठी जो फॉर्म भरण्यात आला होता, अर्ज भरण्यात आला होता, त्यामुळे आणि अचानकच तो माघारी घेण्यात आला. त्यामुळे नक्की चाललंय काय कागलच्या या राजकारणात, काय होतंय हे समजत नाही. त्यामुळे आता मंडलिक गट काय करेल, त्यांचे जे उमेदवार दिलेत ते निवडून येतील का? पण या सगळ्यात पारंपरिक विरोधक असणाऱ्या घाटगे आणि मुश्रीफांना फडणवीसांनी एकत्र आणले. म्हणजे मी उल्लेख केला त्याप्रमाणे यापूर्वी कोल्हापुरात युत्या आघाड्या झाल्यातच की, पण वरिष्ठ पातळीवरून किंवा राज्याच्या पातळीवरचा एखादा नेता कोल्हापुरात मध्यस्थी करतोय किंवा या सगळ्या गोष्टीत लक्ष घालतोय हे कधी पाहायला मिळालं नाही. आणि मे बी कागलच्या या राजकारणात किंवा मुरगुडच्या राजकारणात ते पहिल्यांदाच बघायला मिळते. मग अशा वेळी कार्यकर्त्यांनी काय करायचंय? म्हणजे नेते स्वतःचा स्वार्थ पाहून एकत्र येत असताना कधी काही एकमेकांच्या डोकी धरलेले कार्यकर्ते यांनी ही दोघं नेते एकत्र आल्यानंतर करायचं काय? आणि आता इथून सुरुवात झाली आहे का? म्हणजे कोल्हापूरचा जे गोकुळ दूध संघाची निवडणूक झाली त्याआधी जे रामायण झालं त्यातही कुठेतरी अप्रत्यक्षरित्या फडणवीसांचा हात होता अशी देखील चर्चा सुरू होती. मग हळूहळू कोल्हापूरच्या राजकारणात फडणवीस एंट्री करू पाहतायत का? आणि असं झालं किंवा असं असेल तर मग कोल्हापूरच्या राजकारणाचं काय होईल? ते वेगळं चित्र येत्या काळात बघायला मिळेल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका.